सकाळी उठल्या उठल्या गरमागरम चहा, दुपारी जेवणानंतर काहीतरी गोड आणि संध्याकाळी बिस्किट आणि रात्री आईस्क्रीम किंवा एखादं स्वीट हे आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनलाय, बरोबर ना? पण आहे ना, कधी असा विचार केलाय का की जर आपण सलग 30 दिवस म्हणजे बरोबर 1 महिना आहारातून साखर 100% काढून टाकली तर आपल्या शरीराचं काय होईल? काही लोक म्हणतात, अरे साखर सोडली की लगेच 5 किलो वजन कमी होईल. दुसरे म्हणतात, नाही रे, चक्कर येऊन पडशील, साखरेशिवाय शरीर चालेल तरी कसं? पण आहे ना, आज मी तुम्हाला सांगणार आहे यातलं खरं काय आणि खोटं काय. साखर सोडल्यावर आहे ना, शरीरात नक्की कोणती केमिकल रिॲक्शन होते, मेंदूवर काय परिणाम होतो आणि सगळ्यात महत्वाचं 30 दिवसानंतर तुमची बॉडी खरंच ट्रान्सफॉर्म होते का? पुढच्या काही मिनिटात आहे ना, त्याच पूर्ण सायन्सला सोप्या भाषेत तुमच्या समोर मांडणार आहे. आता मी जेव्हा साखर म्हणतोय ना, तेव्हा मी फळांमधल्या नॅचरल फ्रुक्टोज बद्दल नाही बोलत आहे, हे लक्षात घ्या. मी बोलतोय ते म्हणजे ऍडेड शुगर किंवा रिफाईंड साखरेबद्दल, जी चहा, कोल्ड्रिंक, बेकरी प्रोडक्ट्स, पॅकेज फूड आणि अगदी आपल्या टोमॅटो सॉसमध्ये सुद्धा लपलेली आहे. वैज्ञानिक दृष्ट्या सांगायचं तर आहे ना, साखर ही किंवा इतर कोणत्याही व्यसनासारखीच काम करते. तुम्ही जेव्हा आहे ना गोड खातात ना, तेव्हा मेंदूत आहे ना डोपॅमाइन नावाचं एक फील गुड हार्मोन, जे आपल्याला आनंद महसूस करवतं. मेंदूला असं वाटतं की वाह, किती मस्त आहे, मला हे अजून पाहिजे, आणि तिथूनच सुरू होतो शुगर स्पाइक किंवा शुगर क्रॅशचा खेळ. साखर खाल्ली की एनर्जी एकदम वर जाते आणि आहे ना तासभरात धाडकन खाली येते. मग आहे ना परत थकवा येतो, परत भूक आणि परत साखर खाण्याची इच्छा. चला आता बघूया, जेव्हा तुम्ही हा खेळ थांबवता तेव्हा 1 ते 30 दिवस या दिवसांमध्ये शरीरात काय बदल घडतात. सो दिवस 1 ते 5, सगळ्यात कठीण टप्पा. पहिल्या 48 ते 72 तासात काय होतं माहितीये? तुमचं शरीर तुमच्याशी भांडायला लागतं. कारण आहे ना, मेंदूला रोज मिळणारा जो डोपामाइनचा डोस असतो ना, तो अचानक बंद झालेला असतो. याला विज्ञानाच्या भाषेत शुगर विड्रॉल म्हणतात. दिवस 2 आणि 3 विनाकारण राग येईल, डोकं जड पडेल, कामात अजिबात लक्ष लागणार नाही. याला ब्रेन फॉग पण म्हणतात. मेंदूला वाटेल की एनर्जीच नाहीये. क्रेविंग्स होते. संध्याकाळी 4 वाजता चहा किंवा बिस्किटची इतकी तीव्र आठवण येईल की असं वाटेल की कशाला हे फालतू चॅलेंज आपण घेतलंय. 1 कप चहाने काय बिघडणार आहे? पण इथंच खरी परीक्षा असते. या दिवसात ना शरीरात इन्सुलिनचे प्रमाण झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते आणि तुमची किडनी शरीरात साठवून ठेवलेलं अतिरिक्त पाणी आणि सोडियम बाहेर टाकायला लागते. म्हणजेच पहिल्या 3 ते 4 दिवसात आहे ना, जे 1-2 किलो वजन कमी दिसतं ना, ते चरबी नसते, तर ते असतं वॉटर वेट, पाण्याचं साचलेलं वजन. ते कमी होऊन जातं. सो दिवस 6 ते 14 मध्ये काय होतं? एनर्जी शिफ्ट होते. हा खरा टर्निंग पॉइंट असतो. जर पहिला आठवडा संपला की एक जादू घडायला सुरुवात होते. आतापर्यंत तुमचं शरीर चालवण्यासाठी इन्स्टंट ग्लुकोजवर अवलंबून होतं, पण साखर न मिळाल्यामुळे लिव्हर साठवलेली चरबी जाळायला सुरुवात करतं. ग्लुकोज आणि किटोन्समध्ये त्याचं रूपांतर करायला लागतं. या टप्प्यावर तुम्हाला एकदम सोपं सांगतो की जाणवणारे 3 मोठे बदल काय माहितीये? तुमची एनर्जी स्टेबल राहते. दुपारच्या जेवणानंतर जी सुस्ती यायची ना, डोळे जड व्हायचे, ती दुपारची झोप डायरेक्ट गायब होऊन जाते. दिवसभर एनर्जी लेवल इतकी स्थिर राहते की तुम्ही स्वतः म्हणतील, अरे हे काय होतंय माझ्यासोबत. भूक आहे ना नियंत्रणात येते. तुम्हाला दर 2-3 तासांनी काहीतरी खायची सवय जी असते ना, ती बंद होते. कारण ग्रेलिन नावाचं एक भूक वाढवणारा हार्मोन जे असतं ना, ते शांत होऊन जातं. चेहऱ्यावरचा ग्लो आणि सूज कमी होते. जास्त साखरेमुळे ना शरीरात इन्फ्लामेशन म्हणजे सूज असते. साखर बंद केल्याने चेहऱ्यावरची सूज खूप कमी होऊन जाते आणि ना मुरमे जे पिंपल्स असतात ना, ते सुद्धा कमी व्हायला सुरुवात होतात. आता फेज 3, दिवस 15 ते 21 यामध्ये काय होतं? 15 दिवसानंतर एक खूप मजेशीर गोष्ट घडते. तुमच्या जिभेची टेस्ट बदलायला लागते. वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार आपल्या टेस्ट बर्ड्स आहे ना दर 10 ते 14 दिवसांनी रिसायकल होतात. म्हणजे साखर बंद केल्यामुळे ना जिभेची जी नॅचरल संवेदनशीलता आहे ना, ती परत येते. आता तुम्ही एखादं साधं सफरचंद, गाजर किंवा अगदी दूध जरी खाल्लेत ना, तरी ते तुम्हाला खूप जास्त गोड वाटायला लागेल. आणि जर चुकून कोणी तुम्हाला बाजारातली पेस्ट्री किंवा चॉकलेट आणून दिलं ना, तर तुम्हाला ते इतकं जास्त गोड वाटेल की तुम्ही ते खाऊच शकणार नाही. या दरम्यान आहे ना शरीराच्या आत काय घडतंय ना, मी ते तुम्हाला सांगतो. फॅटी लिव्हरची रिकव्हरी होते. लिव्हरवर साठलेली अतिरिक्त जी चरबी असते ना, ती वितळायला सुरुवात होते. पोट आहे ना साफ राहतं, म्हणजे गट हेल्थ मेंटेन होतं. पोटातील वाईट जे बॅक्टेरिया आहेत ना, खराबवाले जे साखरेवर जगतात, ते नष्ट होतात आणि चांगले बॅक्टेरिया तिथे वाढतात. गॅस, ऍसिडिटी आणि ब्लोटिंगचा त्रास आहे ना जवळपास 90% कमी होतो. आता तुम्ही आहे ना महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आल्यात. 30व्या दिवशी आहे ना आरशात बघितल्यावर आणि ब्लड टेस्ट केल्यावर काय दिसेल तुम्हाला माहिती का?
कमी झालेली पोटाची चरबी, ज्याला व्हिसरल फॅट म्हणतात, तो पोटाचा घेर स्पष्टपणे कमी झालेला दिसेल, कारण इन्सुलिन सतत लो राहिल्यामुळे शरीराने फॅट बर्निंग मोड चालू ठेवलेला असतो. उत्तम झोप लागते. रात्री बेडवर पडल्या पडल्या शांत झोप लागेल आणि सकाळी अलारामच्या आधी फ्रेश जाग येईल. हृदयाचे सुद्धा आरोग्य खूप जपले जाते आणि बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊन जातं, ज्यामुळं ब्लड प्रेशर नॉर्मल राहायला मदत होते. आणि मेंदूचा जो फोकस आहे मेंटल क्लॅरिटी ज्याला आपण म्हणतो, ती स्मरणशक्ती कित्येक पटीने वाढते, कारण साखरेशिवाय मेंदू जास्त स्थिर काम करतो. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे का की आपण आयुष्यभर कधी साखर खायची नाही, सणावाराला गोड खायचं नाही? अजिबात नाही. आयुष्य हे एन्जॉय करण्यासाठी आहे, पण फरक फक्त एवढाच आहे की साखर तुमच्या नियंत्रणात असली पाहिजे. तुम्ही साखरेच्या नियंत्रणात नको. 30 दिवसांचं हे चॅलेंज वजन कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीराला आणि मेंदूला रिसेट करण्यासाठी असतं. तुम्ही स्वतःला हे 30 दिवसांचं चॅलेंज द्यायला तयार आहेत का, की उद्यापासून तुमच्या चहामध्ये अजूनही 2 चमचे साखरच असणार? मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.